श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली. आज आपण बघणार आहोत पॅनकेकची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम साहित्यामध्ये खायचा सोडा, अंड, व्हॅनिला एसेन्स, मैदा आणि पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊयात. सर्वप्रथम आपण इथे मैदा टाकून घेतला आहे व त्याचबरोबर पिठी साखर देखील टाकून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये एग व्हाईट टाकून घेणार आहोत. आपल्याला अंड्यातून फक्त एग व्हाईटच घ्यायचा आहे, योगर्ट घ्यायचं नाही. आता आपण त्यामध्ये व्हॅनिला एसेन्स 1-2 ड्रॉप टाकून घेणार आहोत व ते सर्व एक मिक्स करून घेऊयात. हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत त्याचं बॅटर छान असं तयार करून घेऊयात. आपल्याला छान असं फ्लफी बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पॅनकेक एकदम जाळीदार व छान बनतील. यामध्ये आपण थोडं आणि पाणी टाकून घेऊयात. आपलं बॅटर तयार आहे. आता आपण त्यामध्ये आणि 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पॅनकेकचा स्वाद हा हिवाळा असा लागणार नाही. चला तर मग आपलं बॅटर तयार आहे. आपण बॅटरला 1 ते 2 मिनिटं रेस्ट देऊन घेऊयात. आपलं बॅटर रेस्ट देऊन तयार आहे. आता आपण त्याचे पॅनकेक टाकून घेऊयात. त्यामध्ये आपण खाण्याचा सोडा देखील टाकून घेऊया. आता इकडे आपले पॅन तापलेलं आहे, त्यावर आपण ऑइल टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर पॅनकेकचं बॅटर टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या पॅनकेकला किती छान असे जाळी झालेले आहे तयार. आता आपण अलगद हाताने पॅनकेक हा पलटी करून घेऊयात. तयार आहेत आपले छान फ्लफी व जाळीदार असे पॅनकेक. त्यावर आपण मध टाकून घेऊयात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.